भगवान श्रीकृष्ण भारतीय धर्माच्या इतिहासातील एक महान आणि दिव्य व्यक्तिमत्व आहेत. त्यांची कथा अनेक पुराणे, महाकाव्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद केलेली आहे. भगवद्गीता, महाभारत, भागवत पुराण आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये श्रीकृष्णाची महिमा वर्णन केलेली आहे. श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगात मथुरेत झाला. ते देवकी आणि वसुदेव यांचे 8वे पुत्र होते. देवकी आणि वसुदेव यांना कंसाने कैदेत ठेवले होते, कारण कंसाला भविष्यवाणी झाली होती की देवकीच्या 8व्या पुत्रामुळे त्याचा अंत होईल. म्हणूनच त्याने देवकीच्या सर्व मुलांना मारण्याचे ठरवले. पण श्रीकृष्णाचा जन्म होताच वसुदेवाने त्यांना यमुना नदी ओलांडून गोकुळ येथे नंद आणि यशोदा यांच्या घरी नेले. गोकुळात श्रीकृष्णाचे बालपण आनंदाने गेले. त्यांनी तिथे अनेक चमत्कार केले. त्यांनी पूतना राक्षसीचा वध केला, ज्यामुळे गोकुळातील सर्व लोक आश्चर्यचकित झाले. तसेच त्यांनी कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीला विषमुक्त केले. श्रीकृष्णाचे बाललीला पाहून गोकुळातील सर्व लोक त्यांना दिव्य बालक मानू लागले. श्रीकृष्णाला माखन खूप आवडायचे. ते त्यांच्या सवंगड्यासह माखन चोरी करायचे, त्यामुळे त्यांना माखनचोर असेही म्हणतात. गोकुळातील गायींचे दूध, दही, माखन हे सर्व श्रीकृष्णाच्या लीलांनी पवित्र झाले होते. एकदा इंद्रदेवाने गोकुळवासियांवर रागावून त्यांच्यावर प्रचंड पाऊस पाडायला सुरुवात केली. तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या बोटावर उचलून गोकुळवासियांचे रक्षण केले. त्यांनी सांगितले की आपण गोवर्धन पर्वताची पूजा करायला हवी. हे पाहून इंद्रदेवाने श्रीकृष्णाची स्तुती केली आणि आपला अहंकार सोडला. श्रीकृष्णाने बालपणातच अनेक चमत्कार केले, पण त्यांचे खरे कार्य अजून बाकी होते. कंसाने मथुरेतील लोकांना खूप त्रास दिला होता. श्रीकृष्णाने अखेरीस कंसाचा वध केला आणि मथुरेला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. श्रीकृष्णाचे महाभारतातील कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ते पांडवांचे सखा आणि मार्गदर्शक होते. कुरुक्षेत्राच्या युद्धात त्यांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, जी आजही जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग यांचे महत्त्व सांगितले. भगवद्गीता केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याची कला शिकवणारा अमूल्य ग्रंथ आहे. श्रीकृष्णाचे उपदेश आजही लोकांच्या जीवनात मार्गदर्शक ठरतात. त्यांनी सांगितलेले काही महत्त्वाचे उपदेश असे आहेत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, पण फलाची अपेक्षा करू नका. योगः कर्मसु कौशलम. कर्मात कौशल्य साधणे हीच योगाची व्याख्या आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सर्व धर्मांचा त्याग करून माझ्या शरण ये. श्रीकृष्णाचे जीवनकार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पृथ्वीवरून आपल्या निघण्याचा निर्णय घेतला. द्वारका नगरी समुद्रात बुडवली आणि श्रीकृष्णाने आपल्या देहाचा त्याग केला. त्यांच्या जाण्याने द्वापार युगाचा अंत झाला आणि कलियुगाची सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्ण भारतीय संस्कृतीचे आणि धार्मिकता यांचे प्रतीक आहेत. त्यांचे जीवन आणि उपदेश आजही लोकांना प्रेरणा देतात. त्यांच्या कथा आणि लीलांनी भारतीय संस्कृतीला समृद्ध केले आहे. श्रीकृष्ण हा केवळ एक अवतार नसून एक जीवन जगण्याची शैली आहे. त्यांच्या शिकवणींनी आपल्याला जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या आदर्शांचे पालन करून आपण आपले जीवन अधिक उन्नत करू शकतो. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी अर्चना पॉडकास्ट या चॅनलला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.